नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 15. विद्यार्थी मित्रांनो, सुपर प्रॉफिट मेथडने आपल्याला गुडविलची रक्कम कॅल्क्युलेट करायची आहे. प्रॉब्लेमचं नाव आहे रोटेक्स अँड कंपनी रायपूर. रोटेक्स अँड कंपनी रायपूर decides to purchase the entire business of Bata and Company, Baroda as on 31st December 2024. मित्रांनो, रोटेक्स अँड कंपनी रायपूरने बाटा अँड कंपनी बरोदा परचेस केलेली आहे. परचेस द एंटायर बिझनेस, त्यांचा पूर्ण बिझनेस परचेस केलेला आहे 31 डिसेंबर 2024 ला. द ट्रेडिंग प्रॉफिट ऑफ बाटा अँड कंपनी फॉर द लास्ट 5 years वेअर ॲज फॉलोज. बाटा अँड कंपनीचा शेवटच्या 5 वर्षांमधला प्रॉफिट आपल्याला खाली दिलेला आहे. वर्ष आहे 2020, 21, 22, 23 आणि 24. मित्रांनो, पहिल्या वर्षी प्रॉफिट आहे 8,700, दुसऱ्या वर्षी 10,600, तिसऱ्या वर्षी 19,100, चौथ्या वर्षी 21,900 आणि पाचव्या वर्षी म्हणजे 2024 या साली प्रॉफिट आहे 29,700. मित्रांनो, त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ द नेट टेंजिबल ॲसेट ऑफ बाटा अँड कंपनी ॲज ऑन द डेट ऑफ सेल अमाउंटेड टू ₹1,30,000 ऑन विच द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज एक्सपेक्टेड टू बी 10%. आता विद्यार्थी मित्रांनो, टेंजिबल ॲसेटची आपल्याला बाटा अँड कंपनीच्या टेंजिबल ॲसेटची व्हॅल्यू दिली आपल्याला 1,30,000. म्हणजेच मित्रांनो, ही आहे कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम 1,30,000. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 10% आणि पुढे काय सांगितलंय, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ बाटा अँड कंपनी ॲज पर ॲन्युटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गुडविलची रक्कम कॅल्क्युलेट करायची आहे बाटा अँड कंपनीची ॲज पर ॲन्युटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, सुपर प्रॉफिट मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. रेफरन्स टू ॲन्युटी टेबल इंडिकेट दॅट ॲन्युटी व्हॅल्यू ऑफ ₹1 for 5 years at 10% interest is equal ₹2.2520 approximately. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ॲन्युटीची रक्कम दिलेली आहे 2.2520 म्हणजे थोडक्यात 2.2520 किंवा 2.2520. मित्रांनो, ही आहे ॲन्युटीची रक्कम. आपल्याला या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये गुडविल परचेसची रक्कम मित्रांनो द्यायची. गुडविल परचेस 2 year 3 year असं आपल्याला प्रॉब्लेममध्ये बघायला मिळत होतं. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲन्युटी दिलेली आहे. ॲन्युटी व्हॅल्यू आहे 2.2520. म्हणजे मित्रांनो, जो सुपर प्रॉफिट येईल त्या सुपर प्रॉफिटला आपण गुणिले करणार ॲन्युटी म्हणजे 2.2520. चला तर मित्रांनो, सुपर प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. सुरुवातीला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल. मित्रांनो, ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याचं सूत्र अतिशय सोपं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. विद्यार्थी मित्रांनो, 5 वर्षांचा प्रॉफिट जर घेतला आणि भागिले आपण 5 केलं तर मित्रांनो 5 वर्षांचा प्रॉफिट येतो 90,000 आणि 90,000 भागिले 5 म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम मिळाली आपल्याला 18,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज प्रॉफिट आला 18,000. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. आता मित्रांनो, नॉर्मल प्रॉफिट कसा काढायचा तर कॅपिटल एम्प्लॉईड गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम दिलेली नाहीये, पण बघा मित्रांनो, खाली नोट दिलेली आहे बघा. या वर्किंग नोटमध्ये आपल्याला काय सांगितलंय, ॲज द व्हॅल्यू ऑफ नेट टेंजिबल ॲसेट ऑफ बाटा अँड कंपनी अमाउंटेड टू ₹1,30,000 विच मीन्स द कॅपिटल एम्प्लॉईड विल अल्सो बी ₹1,30,000. म्हणजे नेट टेंजिबल ॲसेटची जी रक्कम आहे ती रक्कम म्हणजेच कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम आहे. म्हणजे 1,30,000 गुणिले
10% म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 13,000. हा आला आपला नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट आला 13,000. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेशन नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. मित्रांनो सुपर प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आपण काढलाय 18,000, त्यातनं 13,000 सुपर प्रॉफिट, त्यातनं आपण नॉर्मल प्रॉफिट 13,000 वजा करणार म्हणजे आपल्याला सुपर प्रॉफिट मिळेल 5,000. विद्यार्थी मित्रांनो सुपर प्रॉफिट काढल्यानंतर या प्रॉब्लेममध्ये आणखीन एक नवीन गोष्ट आपण शिकतोय बघा. आता ॲन्युटी ऑफ सुपर प्रॉफिट मेथडने मित्रांनो आपण हा प्रॉब्लेम सोडवतोय. सुपर प्रॉफिट गुणिले ॲन्युटी व्हॅल्यू. बघा सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आपण 5,000 गुणिले ॲन्युटी व्हॅल्यू आहे 2.2520, म्हणजे आपण गुणाकार करणार 5,000 गुणिले 2.2520. मित्रांनो उत्तर आलं 11,260. आपली गुडविलची रक्कम आली 11,260. मित्रांनो सुपर प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. या ठिकाणी हा होता प्रॉब्लेम नंबर 15. विद्यार्थी मित्रांनो यानंतर राहिलेले प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला चॅनलवरती बघायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.